शेतकऱ्यांची अखेर आता प्रतीक्षा संपली, कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता 2,000 रुपये आजपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. लाभार्थी यादी आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता सांगितलं आहे 81 लाख या ठिकाणी लाभार्थी नमो शेतकरी योजनेचे फक्त आजसाठी पात्र ठरले आहे. तर मग शेतकरी बांधवांनो बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे PM किसान योजनेच्या धर्तीवर जी काय योजना उभी राहिली आहे नमो शेतकरी योजना, या योजनेचा हप्ता रखडला होता. शेतकरी बांधव या योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होते. पहा, PM किसान योजनेचा हप्ता मिळाला शेतकरी बांधवांना, परंतु नमोचा हप्ता आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नव्हता. तर मग आता लाभार्थी यादी जाहीर झाली. जर यादीमध्ये तुमचं नाव आलं तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला एक काम अत्यंत लवकर करून घ्यायचं आहे, तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार, अन्यथा तुम्ही वंचित पण राहू शकता. आता कोणतं आहे ते काम जे की तुम्हाला करायचं आहे ते केल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल. चला तर पाहून घेऊया अगदी एका मिनिटामध्ये. तर पहा शेतकरी बांधवांनो, PM किसान योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून चालवली जाते आणि नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून चालवली जाते. पहा, कालच पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पत्रकारांनी बघा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी देणार असा प्रश्न विचारला होता. तर मग यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, आम्ही नमो शेतकरी योजनेचा निधी 8वा हप्ता या ठिकाणी आजच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये, म्हणजे की बघा आजच्या दिवशी शेतकरी बांधवांच्या खात्यात निधी जमा होत आहे. आता शेतकरी बांधवांनो, 2,000 कोटी रुपयांची तरतूद मुख्यमंत्री साहेबांनी या योजनेच्या निधीसाठी आता केली आहे. ते पैसे आता बघा आम्ही काही मोजक्याच बँकांना या ठिकाणी पाठवण्याचे ठरवले आहे, असे देखील मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं. पहिल्या टप्प्यामध्ये या 14 जिल्ह्यांची यादी आता जाहीर झाली आहे. पहा, 14 जिल्ह्याची यादी आणि 12 बँकांना ही यादी देऊन टाकली आहे. बघा, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर त्या 14 जिल्ह्यामधील तुम्ही नागरिक असाल, तुम्ही शेतकरी असाल, तरच तुमच्या खात्यामध्ये हा निधी जमा होईल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून दिली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो पहा, सर्वात अत्यंत महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी ही सविस्तर माहिती सांगितली आहे. तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता सर्व शेतकऱ्याला या ठिकाणी मिळणार नसल्याचं सुद्धा सांगितलं आहे. म्हणजे की बघा, ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचे 2,000 रुपये 21व्या हप्त्याचे जमा झाले आहे, त्या सर्व शेतकऱ्यांची यादी बँकांना आम्ही या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला जर PM किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2,000 रुपये बघा या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती मिळाले असेल, तर तुम्हाला आता नमो किसान महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता घेण्यासाठी तयार राहावं लागणार आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या बँकांमध्ये हे पैसे आज सोडण्यात आले आहे तुम्ही नक्की आता पाहायचं आहे, कारण अगदी एका मिनिटामध्ये आपण सविस्तर यादी पाहून घेऊया. शेतकरी बांधवांनो, तुम्ही आज या ठिकाणी डबल खुश होणार आहेत, कारण की आज या ठिकाणी वाटपाचा पहिलाच दिवस आहे. बघा, सरकारने सांगितल्याप्रमाणे पहिल्या दिवशी आता 14 जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी 2,000 रुपये नमोच्या 8व्या हप्त्याचे या ठिकाणी सोडण्याचा कार्यक्रम ठेवला आहे. सरकारने 2,000 कोटी रुपये या 12 महत्त्वाच्या बँकांमध्ये सोडल्याचं आता सांगितलं आहे. मागच्या वेळी शेतकऱ्यांचा मोठा गैरसमज झाला होता, कारण अनेक बँकांनी लवकर त्यांच्या खात्यामध्ये पैसेच सोडले नव्हते. याच कारणामुळे काही बघा आता या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे 12 बँकांची यादी देऊन टाकलेली आहे. बघा, मागच्या वेळी भरपूर शेतकरी बांधवांना निधी मिळाला नव्हता. या ठिकाणी काही बँकांचा IFSC कोड नाही, तसेच अनेक छोट्या बँका मोठ्या बँकांमध्ये विलिनीकरण
झाले आहे. त्यामुळे सरकारने फक्त 12 बँकांची यादी अशी सिलेक्ट केली आहे ज्यामध्ये पैसे सोडल्या झटपट पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. अशा 12 बँकांची यादी आता सरकारने जाहीर केली आहे आणि या 12 बँकांमध्ये आणि 14 जिल्ह्यांची यादी सरकारने दिल्याचं पाहायला मिळत आहे. यासाठी 2000 कोटी रुपयांचा चेक बँकांना आता दिल्याचं स्पष्ट झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आज ही ब्रेकिंग न्यूज आपल्याला पाहायला मिळत आहे. आज सकाळपासूनच अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे यायला पण सुरुवात झाली आहे. आता पहा शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला हे पैसे आले नसतील तर पुढील अर्धा ते 1 तासांमध्ये तुमच्या खात्यामध्ये नमो किसान महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता वितरित करण्यात येत आहे. परंतु बघा 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमचं नाव आलं असेल तरच आज तुम्हाला हप्ता मिळणार, अन्यथा तुम्हाला आज मिळणार नाही. मग राहिलेल्या शेतकऱ्यांचं नेमकं काय होणार, त्यांना हप्ता कधी मिळणार ते देखील व्हिडिओच्या पुढे पाहूनच घेऊया. कोणकोणत्या शेतकरी बांधवांना हे पैसे मिळणार आहे ते सुद्धा या ठिकाणी आता आपण लक्षपूर्वक पाहून घ्यायचे आहे. PM किसानचे जे लाभार्थी होते त्यांची यादी बँकांना आता देऊन टाकल्याचं स्पष्ट झालं आहे. तुम्हाला PM किसानचा 21वा हप्ता मिळाला का एकदा चेक करून घ्या. जर मिळाला असेल तर आता तुम्ही तयार राहायचं आहे. पुढील अर्धा ते 1 तासामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जशा प्रकारे PM किसान योजनेचे 2000 आले तशाच प्रकारे सेम टू सेम नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आज या ठिकाणी पहिल्या दिवशी या 14 जिल्ह्यामध्ये वाटप होत आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केली आहे. टोटल 14 जिल्ह्यांची यादी आज आली आहे. छत्रपती संभाजीनगरचं पण या ठिकाणी नाव आलं आहे. त्यासोबत कोल्हापूर जे काय जिल्हा आहे तिथं पण आता नाव आलेलं आहे. त्यानंतर आहे जळगाव, या पण जिल्ह्यामध्ये निधी जमा होतो. त्यानंतर नंदुरबार, त्यानंतर आहे नांदेड बघा शेतकरी बांधवांनो, त्यानंतर बीड जिल्हा, त्यानंतर आहे बुलढाणा, त्यानंतर लातूर. पहा हे महत्त्वाचे जिल्हे आहे. त्यानंतर जालना, परभणी, त्यानंतर आहे यवतमाळ, त्यानंतर शेतकरी बांधवांनो धाराशिव, त्यानंतर आहे पुणे, त्यानंतर अकोला. पहा शेतकरी बांधवांनो, पात्र या ठिकाणी जिल्ह्यांची यादी सरकारने स्पष्टपणे जाहीर केली. त्यासोबत या महत्त्वाच्या बँकामध्ये तुमचं पासबुक असणे अत्यंत गरजेचं भाग पडत आहे. आता पहा कोणकोणत्या महत्त्वाच्या बँका आहे. पहा आता कोटक महिंद्रा बँक बघा, HDFC बँक, इंडियन बँक बघा, ॲक्सिस बँक बघा, ICICI बँक, त्यानंतर यस बँक, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, त्यानंतर महाराष्ट्र बँक, त्यानंतर पोस्ट ऑफिस बँक म्हणजे की पोस्ट पेमेंट बँक ज्याला की डाक विभाग असे देखील म्हणतात. आणि बघा या ठिकाणी SBI ज्याला की स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणतात, या देखील बँकेमध्ये आज सरकारच्या माध्यमातून निधी हस्तांतरित होत आहे. आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची अजिबात गरज पडणार नाही, कारण की सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता यादी जाहीर झाली आहे. पहा तुम्हाला फक्त एकच काम करून घ्यायचं आहे, ते काम तुम्ही तात्काळ करायचं आहे, अन्यथा तुम्ही वंचित पण या ठिकाणी राहू शकतात असं या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. आता कोणतं काम आहे जे की तुम्हाला करायचं आहे. पहा सरकारने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सर्वात प्रथम फार्मर ID कार्ड काढून घ्यायचं आहे. शेतकरी बांधवांनो बघा, फार्मर ID कार्ड जर तुम्ही काढलं तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला निधी मिळणार. त्यासोबत बघा EKYC पण तुम्हाला करून घ्यायची आहे. ही EKYC केली तर देखील तुम्हाला निधी मिळणार. म्हणजे की सरकारने सांगितल्याप्रमाणे तुमचा जर बघा हप्ता जर रखडला असेल आणि तुम्हाला जर मागचे पण हप्ते मिळवायचे असेल तर पोस्ट ऑफिस, पोस्ट पेमेंट बँकचे खाते उघडा, जेणेकरून राहिलेले हप्ते तुम्हाला मिळून जातील आणि EKYC करणे अनिवार्य आहे. ही होती अत्यंत महत्त्वाची लेटेस्ट बातमी. धन्यवाद.